हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि सगळे मजेत असाल आणि सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ। तर इथे ना माझी सकाळची सगळी कामं वगैरे करून झाली होती आणि द्विती हर्ष पण स्कूलला गेले होते। तर त्या मधला वेळ होता माझ्याकडे की हर्ष आणि द्विती स्कूलमधून येण्याच्या मध्ये जो वेळ होता, तर आज संध्याकाळी म्हटलं एक केक करूया, म्हणजे मुलांना पण खायला काहीतरी चेंज मिळेल आणि आपल्यासाठी पण मला तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करायची होती। तर त्याचीच इथे तयारी करते। आणि या केकसाठी ना आपण तूप, रवा आणि गव्हाचं पीठ अशा हेल्दी गोष्टी वापरून हा केक बनवणार आहे। त्याच्यामुळे तो टेस्टला तर छान होतोच आणि मेन म्हणजे मैदा वगैरे अशा अनहेल्दी गोष्टी पण खाल्ल्या जाणार नाहीत। चांगला हेल्दीवाला केक आपला बनून तयार होतो। याच्या आधी पण मी हा केक बनवला होता, पण तेव्हा क्वांटिटी थोडी जास्त घेतली होती। आज कमी क्वांटिटीमध्ये बनवते। आणि अजून एक कारण होतं ह्या केक बनवण्यामागे, ते म्हणजे की माझ्या चॅनलला एक सबस्क्रायबर मिळाला होता। आता तुम्ही बोलाल त्यात काय एवढी मोठी गोष्ट, पुढे माझं चॅनल कसा चालेल, कसा वर्क होईल हे मला अजून माहीत नाहीये। पण ना ज्या दिवशी म्हणजे मी 2-3 व्हिडिओज टाकले चॅनलवर आणि त्याच्यानंतर ना मग चॅनल आपण व्हिडिओ टाकल्यानंतर चेक करतोच किती व्ह्यूज आले, कसं काय वगैरे। तर व्ह्यूज एवढे खास येत नव्हते किंवा अजूनही नाही आहेत, थोडेफार व्ह्यूज आहेत। तर पण ना मला एक सबस्क्रायबर मिळाला होता, तो सबस्क्रायबर बघितलं ना मला खूप हॅप्पी झालेलं, कारण मी ह्या चॅनलबद्दल घरामध्ये कुणाला सांगितलं नव्हतं। घरामध्ये जर सांगितलं असतं ना तर काही एका ठराविक काउंटपर्यंत आपोआप सबस्क्रायबर्स मिळाले असते, पण मला तसं नव्हतं करायचं। जे काही माझे सबस्क्रायबर असतील ना ते जेन्युइन पाहिजे होते, म्हणजे ज्यांना माझं कंटेंट आवडून त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलंय असे पाहिजे होते। त्याच्यामुळे मी कुणालाच सांगितलं नव्हतं, म्हणून तो एक सबस्क्रायबर बघून ना की मला खूप आनंद झाला होता किंवा ती पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली होती मला की ठीक आहे चला करूया आपण प्रयत्न, होईल चांगलं। म्हणजे असं तो एक सबस्क्रायबर जेव्हा मी बघितला तेव्हा सगळं माझ्या मनात आलं होतं। आणि आता हा व्हिडिओ एडिट करता करता माझ्या चॅनलवर 6 सबस्क्रायबर झाले होते। तर ते सुद्धा एक कारण होतं की मी खूप हॅप्पी होते। म्हटलं चला काहीतरी छान गोड बनवूया। आणि इथे आता केक बनवायला स्टार्ट करूया। याच्यामध्ये मी अर्धा कप दही, पाऊण कप पिठी साखर आणि अर्धा कप तूप घालून ना तिन्ही छान मिक्स करते, म्हणजे दह्यामध्ये किंवा पिठी साखर वगैरे आहेत ना त्याच्या अशा गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे ते, तर ते छान मिक्स करून घेते। ॲक्च्युली ते शूट करताना ना माझ्याकडून पिठी साखर टाकतानाचा आणि तूप टाकतानाचं एडिट करताना जरा राहून गेलं, तर ते तिन्ही मी एकत्र करून मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर याच्यामध्ये ना 1 कप दूध घालून घ्यायचं आहे आणि ते पण छान मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे। हे सगळं पण पुन्हा खूप छान एकत्र मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये जर काही गाठी वगैरे एकतर होऊन नाही द्यायच्या आधीच, आणि झाल्या असतील तर त्या सगळ्या पण काढून घ्यायच्यात। बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे तयार होतं। आणि आता आपण ना याला अर्ध्या तासासाठी रेस्टसाठी ठेवूया, म्हणजे रवा आपला छान त्याच्यामध्ये भिजतो किंवा मुरतो। तोपर्यंत ना हे एक्स्ट्राचे जे कप वगैरे रिकामे झालेले आहेत ना, ज्यांचा आता काही यूज नाहीये तर ते सगळं क्लीन करून घेऊया। ते सगळं क्लीन करून झालं आणि त्याच्यामध्ये अजून वेळ बाकी होता, कारण ते काम माझं 1-2 मिनिटातच झालं। नंतर ना बेडरूममध्ये आले तर मला एक काम होतं, आमच्या बिल्डिंगमधल्याच एका ताईंचं कुर्ती आणि सलवार आणि कुर्ती मला ऑल्टर करून द्यायचं होतं, तर तेच करत होते, त्याचं मेजरमेंट घेत होते मी ते। आणि ते म्हणतात ना जोपर्यंत स्वतःवर येत नाही तोपर्यंत कळत नाही, तसंच झालं होतं माझं। म्हणजे कोणतंही काम असो असं लांबून बघितलं आणि स्वतःने करणं याच्यात खूप फरक असतो। जोपर्यंत ना आपण बाहेर ऑल्टरला वगैरे देतो ना तोपर्यंत वाटतं ठीक आहे ना, इझी आहे, पटकन होतं, पण जेव्हा स्वतःवर करायची वेळ येते ना तेव्हा त्याचं मागचं टेन्शन किंवा मेहनत कळते। तर हा मला टॉप ऑल्टर करायचा होता आणि तो कट करून करायचा होता। त्यात दुसऱ्यांचं करायचं असेल ना तर खूपच टेन्शन येतं, स्वतःचं असेल तर आपण विचार करतो ठीक आहे थोडंफार चुकलं कमी जास्त झालं तर आपण आपलं ऍडजस्ट करून घेऊ। शेवटी फायनली केलं मेजरमेंट वगैरे आणि मग अर्ध्या तासामध्ये माझं हे कामही कंप्लीट झालं। तर ते पण चांगलं वाटलं की केक बरोबर साईड बाय साईड हे माझं काम होऊन गेलं, कारण त्यांना मला आज संध्याकाळीच तो टॉप आणि हे द्यायचं होतं। चला तर आता आपला केक कंप्लीट करून घेऊया। मी हे भांडं जे आहे ना हे मी नेहमी केक बनवण्यासाठीच यूज करते, त्याच्यामुळे ते साईडने बऱ्यापैकी काळं झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये ना मी थोडंसं पूर्ण भांड्याला आधी तेल लावून घेतलं। तुम्ही बटर पेपर असेल तर बटर पेपर पण यूज करू शकता। आणि त्याच्यानंतर मैदा असा सगळीकडून लावून घेतला, कोट करून घेतलं म्हणजे मैद्याचं, ज्याच्यामुळे आपला केक तयार झाल्यानंतर भांड्यातून सहज निघायला हेल्प होते। तर हे सगळं मी करून ठेवलं आणि एक पातेलं घेतलं, ते पण प्रीहीट व्हायला ठेवलं गॅसवर। आणि आता जे आपण मिश्रण तयार केलेले ना त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे राहिलेत, ते सगळे ॲड करून घेऊया।
तर याच्यामध्ये ना अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1/4 चमचा खायचा सोडा टाकलं। त्याच्यानंतर चिमूटभर मीठ सुद्धा घालायचं आहे आपल्याला आणि 2-3 थेंब आईस्क्रीम इसेन्स किंवा तुम्ही व्हॅनिला इसेन्स पण यूज करू शकता आणि ते पण नसेल तर तुम्ही वेलची पूड पण यूज करू शकता। गव्हाचं पीठ टाकतानाचं शूट करताना माझ्याकडे स्किप झालं। याचा जर शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पटकन फास्टमध्ये बघायचा असेल ना तर आपल्या यूट्यूब चॅनलवर शॉर्ट्समध्ये याचं शॉर्ट्स मी शेअर केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला छान आणि पटकन समजून जाईल। आणि मग हे सगळं मिश्रण ह्या भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि सगळं असं व्यवस्थित थोडंसं टॅप करून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये काही एअर वगैरे असेल तर ते निघून जाईल आणि आपला केक छान तयार होईल। त्याच्यानंतर आपलं जे काही पातेलं ठेवलं होतं आपण ते पण छान प्रीहीट झालं होतं। आता त्याच्यामध्ये ना हे केकचं ओतलेलं बॅटरचं जे भांडं आहे ना ते आपल्याला ठेवायचं आहे 30 ते 40 मिनिटांमध्ये। मध्ये एकदा येऊन चेक करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, फक्त कुकरमध्ये जेव्हा आपण ठेवतो ना एक तर रिंग काढायची कुकरची किंवा मग शिट्टी काढायची, मोस्टली तर शिट्टी काढायची। तर त्याच्यानंतर ना 30-40 मिनिटांनंतर बघितलं असं सुरी टाकून बघितली तर आपली सुरी एकदम क्लीन बाहेर येत होती, म्हणजे आपला केक छान तयार झाला। त्याच्यानंतर तो काढून घेतला। 5 मिनिटं अजून आधी केक काढायला पाहिजे होता, ते केक बाहेर काढा म्हणजे थोडा खालून तो थोडा जास्त भाजला गेला। त्याच्यानंतर काढल्यानंतर मस्त कट वगैरे केला। तो असा खूप मोठा दिसत नाहीये कारण क्वांटिटी कमी होते आणि आपलं जे केकचं भांडं जे मी यूज केलेलं ते पसरट होतं, त्याच्यामुळे तो पसरला गेला, पण खूप फ्लफी आणि टेस्टला तर एकदम बेस्ट झाला होता। तुम्ही कधी केला नसेल ना तर नक्कीच ट्राय करून बघा। त्याच्यानंतर आमच्या चटोऱ्या तिला हा केक टेस्ट करायला दिला, कारण सगळ्यात आधी घरात काही बनवलं ना मी तिला टेस्ट करायला देत असते, कारण माझ्यासाठी तिचं अप्रुव्हल इम्पॉर्टंट असतं। कारण ती जेव्हा बोलते ना एखादी गोष्ट छान झाली आहे टेस्टला तेव्हा ती खरंच छान झालेली असते। त्याच्यानंतर अजून एका ब्लाऊजचं काम मला करायचं होतं। आज संध्याकाळचं स्वयंपाक नव्हता, त्याच्यामुळे मग माझी बरीचशी एक्स्ट्राची कामं मी घरातली काढत होती, कारण हे ब्लाऊजचं काम पण खूप दिवसापासून पेंडिंग होतं। तर ते सगळं केलं आणि मग संध्याकाळी मस्त आम्ही बाहेर जेवायला गेलो। तर हे ग्रीन लीफ हॉटेल आहे, जिकडे ना टेबलमधून असं पाणी येत असतं। आय थिंक कल्याणमध्ये आणि ठाण्यामध्ये फक्त अशा प्रकारचं एक हॉटेल आहे, तर तिथेच आम्ही जेवायला वगैरे आलो होतो। होप्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि थँक्स फॉर द वॉचिंग।